सण म्हटलं की सजावट आलीच आणि अशा प्रकारे अयोध्येत प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी फुलांची आरस करण्यात आली। सर्वत्र फुलांची सजावट केलेली पाहायला मिळते। फुलांनी सजलेल्या अयोध्या नगरीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी सायली पाटील यांनी। सर्वांचीच गेले 500 वर्षांची प्रतीक्षा आता पूर्णत्वास आली आहे। अयोध्येत राम मंदिर हे झालं आहे, तसेच राम मंदिरात होणारी प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा सोहळा हा अतिशय जवळ येऊन ठेपला आहे आणि यातच संपूर्ण अयोध्या नगरी ही सजून निघाली आहे। जणू काही दिवाळी असल्याप्रमाणे इथे प्रत्येक जण कामाला लागलाय। वेगवेगळ्या फुलांची आरास रचली जात आहे। सर्व मूर्त्या आणि प्रभू रामांच्या मंदिरातील सर्व मूर्त्यांना झेंडूच्या फुलांची किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांना घेऊन त्या मूर्त्या सजवल्या जातात। प्रत्येक जण इथे आनंदाचा उत्सव साजरा करतोय आणि या सोहळ्यासाठी प्रत्येक जण स्वतःचे सगळे प्रयत्न करतोय की जेणेकरून अयोध्या ही अतिशय सुंदर सजलेली दिसली पाहिजे आणि यासाठीच वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची वेगवेगळ्या प्रकारे अयोध्या सुंदर दिसावी, प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अगदी सजून व्हावा यासाठी प्रयत्न करताना दिसतोय। कॅमेरामन कुणाल भोईटे सोबत मी सायली पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या। या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली, तेच थांबण्याची पाहत रहा जय महाराष्ट्र।